बाप रडवीत होते त्यांना, पण ते या जगाला घडवून गेले. अरे यांना अजूनही कसं कळत नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते भारताचे संविधान लिहून गेले. बाबासाहेब म्हणजे कोण? भूक लागली होती पोटाला, भाकर नव्हती ताटात, बाबासाहेबांची कृपा झाली, आता पाणी उरलं माठात. एका घोटात 14 ताईचं पाणी स्पर्शून व्यसन तोडलं जातीचं, पावाचे 2 तुकडे खाऊन सोनं केलं एका एका रातीचं. मातीचं पान फेडून झालं, आई रमाईसाठी रडून झालं, घडून झालं ते जे हजारो वर्षापासून घडलं नव्हतं. आकाशी भरारी घेतली त्या पाखराने, जे पाखरू कधीच उडलं नव्हतं, पडलं नव्हतं पावल्या धरतीवर अशा देव माणसाचं. म्हणूनच म्हणते भूक लागली होती पोटाला, भाकर नव्हती ताटात, बाबासाहेबांच्या कृपेमुळे आज आपण फिरतोय सुटाबुटात. समाजासाठी लढता लढता जखमांनी भरलं होतं माझ्या बाबांचं अंग अंग. भुकेल्या लेकरांना हक्काची भाकर बनवण्यासाठी होता तो रात्रंदिवस राबण्यात दंग. त्यांच्या संग त्यांचं नशीब आणि त्यांना लागलेली परिवर्तनाची तहान आणि थकान आहे. कितीतरी जखमांना छातीशी धरून जगत होता तो, सांगू नाही शकत बाप माझा किती मान आहे. सर्वप्रथम सर्वांना मानाचा कडक जय भीम. नमस्कार, मी सृष्टी विकास थोरात. आज समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, दीनदलितांचे उद्धारक, प्रज्ञासूत्र उद्धार करते, समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण आपल्या गावामध्ये जयंती साजरी करणार आहोत. या महामानवाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे, ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही आदराची नम्र विनंती. होते अंधारले जीवन, दाविला प्रकाश, सर्वसामान्यांना झेप घेण्या खुले केले आकाश. वंदन करून बाबासाहेबांना सुरुवात करते मी माझ्या भाषणास. ज्या संघर्षाला सुरुवात झाली होती दिनांक 14 एप्रिल 1891 या दिवशी, कारण या दिवशी जन्मला होता हजारो वर्षापासून शोषणाच्या दरीत खितपत पडलेल्या एका जनसमुदायाचा महान मुक्तिदाता. 14 एप्रिल ही फक्त तारीखच नाही, एका वादळाचा आरंभ बिंदू आहे, एका युगाची सुरुवात आहे, एका जिवंत संघर्षाचा प्रारंभ आहे. तुमचा, माझा आणि या संपूर्ण विश्वात संघर्षाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाचा महानायक, ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरिबी तेथेच आहे जेथे शिक्षण नाही, म्हणून अर्धी भाकर का, पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या, अशा विचाराचे बाबासाहेब वेळ प्रसंगी उपाशी राहून बॅरिस्टर झाले. ज्या समाजामध्ये कोणी 4थी पर्यंत शिकला नव्हता, त्या समाजामध्ये बाबासाहेब इंग्लंडहून बॅरिस्टर झाले. केवढा हा भीमपराक्रम, जे आपल्या कायद्याच्या ज्ञानातून आपल्या परिवारासाठी प्रचंड पैसा कमवू शकत होते, परंतु या ज्ञानाचा उपयोग त्यांनी स्वतंत्र भारतात कायदेमंत्री होऊन गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी केला. महाड येथील 14 तळ्यासाठीचा संघर्ष, नाशिक येथील काळराम मंदिरासाठीचा संघर्ष, जाती व्यवस्थेविरोधात पुकारलेले बंड, या सर्वांवर एक नजर टाकली की बाबासाहेबांचे आयुष्य एक धगधगते अग्निकुंडच आहे असे वाटावे. एक हाडामासाचा मनुष्य आपल्या जीवन काळात किती प्रचंड कार्य करू शकतो हे बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरून लक्षात येतं. शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांचे कार्य हे अचंबित करणारे आहे. मसुदा समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे सर्वात महान असे संविधान लिहिले. हे संविधान महान आहे कारण हे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसांना महत्त्व देतं, ज्यात सर्व माणसे समान आहेत, ज्यात सर्व माणसांना स्वतःचे मूलभूत अधिकार आहेत, जे अधिकार हजारो वर्षापासून फार मोठ्या जनसमुदायाला नाकारले गेले होते. मित्रांनो, सन 1906 मध्ये बाबासाहेबांचा विवाह रमाबाई यांच्याबरोबर झाला. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो असे ते म्हणायचे. त्यांना अभ्यासाची, शिक्षणाची, वाचनाची, नवनवीन शिकायची फार आवड होती. ते तासनतास अभ्यास करत, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या होत्या. बाबासाहेबांचा अस्पृश्यतेला विरोध होता. 1920 मध्ये त्यांनी मुखनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यातील पुणे करार हा प्रसिद्ध आहे. 1936 साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. 1945 मध्ये त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन केली व या भारत देशाचे संविधान लिहिण्याचे महान कार्य त्यांनी केले. मित्रांनो, आज आपला भारत देश
ज्या नियमानुसार चालतो त्या भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. स्वतंत्र भारत झाल्यानंतर त्यांनी केलेली कामगिरी ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या महामानवानी बौद्ध धर्म स्वीकारला होता. सुमारे 5 लाख अनुयायांनी त्यांना बौद्ध नेते म्हणून स्वीकारले होते. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्यावर बौद्ध धर्माप्रमाणे संस्कार करण्यात आले. त्यांचा अंत्यविधी दादर चौपाटीवर करण्यात आला. हजारो वेळा चंद्र सूर्य निघाले पण प्रकाशाचा अर्थ कधी कळला नव्हता. हजारो वेळा चंद्र सूर्य निघाले पण प्रकाशाचा अर्थ कधी कळला नव्हता. बाबासाहेब, जर तुम्ही आज जन्माला आले नसते तर जगण्याचा अर्थ आजही आम्हाला कळला नसता. कळला नसता. या महामानवाला अभिवादन म्हणून किंवा एक भीमकन्या म्हणून मी एक गीत गाऊ इच्छिते.